तांदूळवाडी दुर्घटनेनंतर रस्त्यालगतच्या उघड्या विहिरी सुरक्षित करण्याची विक्रम शिरसाट यांची मागणी। पंढरपूर तालुक्यातील तांदूळवाडी इथं घडलेल्या भीषण दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर रस्त्यालगत असलेल्या उघड्या व धोकादायक विहिरी तातडीने सुरक्षित करण्याची मागणी भाजपचे शहर अध्यक्ष तथा माजी नगरसेवक विक्रम शिरसाट यांनी जिल्हाधिकारी सोलापूर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे। शिरसाट यांनी दिलेल्या निवेदनात म्हटलंय की राज्यात गेल्या काही वर्षात रस्त्यालगतच्या उघड्या विहिरींमध्ये वाहनं कोसळून अनेक निष्पाप नागरिकांना आपला जीव गमवावा लागलाय। नुकत्याच तांदूळवाडी इथं घडलेल्या दुर्घटनेत 8 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून या घटनेनं संपूर्ण राज्य हादरलंय। यापूर्वी जालना आणि दिंडोरी इथंही अशाच प्रकारच्या अपघातांमध्ये अनेकांचा बळी गेला होता। या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्ह्यासह पंढरपूर तालुक्यातील रस्त्यालगतच्या सर्व उघड्या व धोकादायक विहिरींचे तातडीने सर्वेक्षण करून आवश्यक सुरक्षाविषयक उपाययोजना करण्यात याव्यात अशी मागणी त्यांनी केली आहे। निवेदनात रस्त्यालगतच्या विहिरींभोवती मजबूत संरक्षण भिंत, लोखंडी कठडे किंवा सुरक्षा जाळी उभारणे, धोकादायक ठिकाणी परावर्तित इशारा फलक व दिशादर्शक फलक बसवणे, रात्रीच्या वेळी वाहन चालकांच्या सुरक्षिततेसाठी सौर दिव्यांची व्यवस्था करणे, महसूल विभागामार्फत धोकादायक विहिरींची नोंद घेऊन संबंधित विभागांना आवश्यक निर्देश देणे, अपघातप्रवण ठिकाणांची यादी तयार करून विशेष मोहीम राबवणे तसेच भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी कायमस्वरूपी धोरण तयार करण्याची मागणी करण्यात आली आहे। तांदूळवाडीसारख्या दुर्दैवी घटनांची पुनरावृत्ती होऊ नये आणि नागरिकांच्या जीविताचं संरक्षण व्हावे यासाठी प्रशासनानं या मागण्यांवर तातडीनं कार्यवाही करावी अशी अपेक्षा विक्रम शिरसाट यांनी व्यक्त केली आहे।